तर पालिका निवडणुकांच्या निकालावरून सामनातून हल्लाबोल करण्यात आलाय। मुंबईचं अदानी स्थान होत असताना या पानिपतात मराठीचा झेंडा टिकेल काय? वैभवशाली राजधानीचे मुंबई शहराचे भवितव्य काय? असा सवाल सामनातून उपस्थित करण्यात आलेला आहे। महाराष्ट्राच्या वैभवशाली राजधानीचे मुंबई शहराचे भवितव्य काय? येथील मराठी माणसाला आधार कुणाचा? मुंबईचे अदानी स्थान होताना या पानिपतात मराठीचा झेंडा टिकेल? ज्यांनी शिवसेना मनसेच्या पिछेहाटीस हातभार लावला त्यांनी मुंबईतील हुतात्मा स्मारकाचा सौदा केला। 106 हुतात्मे पुढच्या लढ्यासाठी याच मुंबईत पुनर्जन्म घेतील। अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिवसेना आणि मनसेनं झुंज दिली। अटीतटीची लढत झाली। ही लढाई सुरूच राहील। मुंबई आणि मराठी अस्मितेचा लढा थांबणार नाही, असा हा हल्लाबोल सामनातून करण्यात आलाय। तर ठाकरे सेनेचे अखिल चित्रे यांनी मुंबईतील निकालावरून शिंदेंच्या शिवसेनेवर टीका केलेली आहे। त्यांनी काय ट्विट केलंय पाहूयात। स्वतःला शिवसेना आणि बाळासाहेबांचे पाईक म्हणवणाऱ्यांनो काय मिळवलं? मुंबईत शिवसेनेचाच भगवा फडकला पाहिजे। या बाळासाहेबांच्या निर्धाराला मूठ माती देऊन काय मिळवलं? छत्रपती शिवाजी महाराजांनाही सर्वाधिक स्वकीयांविरुद्ध लढावं लागलं होतं। आम्हीही त्याच राजांचे मावळे तितक्याच ताकदीने लढू। एक निश्चित आम्ही राजधानी मुंबईतून बाळासाहेबांचा विचार पुसू देऊ ना बाळासाहेबांची शिवसेना। अब याचना नाही रण होगा, असं हे ट्विट अखिल चित्रेंनी केलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।